अकोला शहरात आज भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। तांत्रिक वेतन श्रेणी लागू करणे, सुधारित आकृतीबंध मंजूर करून भूकरमापक व परिरक्षण भूकरमापक यांच्या वाढीव पदांना मान्यता देणे, मोजणी कर्मचाऱ्यांना निश्चित प्रवास भत्ता वेतनामध्ये समाविष्ट करणे, तसेच विभागाच्या खासगीकरणाचा निर्णय रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आलं आणि जोपर्यंत शासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला असून मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आम्ही भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी आहोत। आम्ही 18 फेब्रुवारीपासून असहकार आंदोलन चालू केलेलं आहे। त्यानंतर 27 तारखेला महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख जमाबंदी आयुक्त पुणे येथे जन आक्रोश मोर्चा काढला होता। त्यामध्ये सुद्धा आमची मागणी मान्य करण्यात आलेली नाही, म्हणून आम्ही दिनांक 2 मार्च 2026 पासून कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। आमच्या वरील मागण्याप्रमाणे एकूण शासन स्तरावर 9 मागण्या आहेत। त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तांत्रिक वेतन श्रेणी लागणेबाबत व सुधारित आकृतीबंध मंजूर व्हावा अशा अनेक आमच्या 9 मागण्या आहेत। जोपर्यंत ते आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करतच राहू आणि अतिशय तीव्र करत राहू अशी आमची शासनाला विनंती आहे की आमचे लवकरात लवकर 150 दिवसाचा मंजूर कालावधीमध्ये जो आश्वासन मंत्री साहेबांनी दिले होतं ते पूर्ण न करता आज 250 दिवस उलटून गेलेले आहेत, तरीसुद्धा आमचं मागण्या हे पूर्ण केलेल्या नाही आहेत। जर ह्या अशाच मागण्या आमच्या पूर्ण केल्या नाही जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित वेतन श्रेणीचा होणार नाही तर आम्ही असंच आंदोलन करत राहू व याच्याहीपेक्षा आंदोलन हे तीव्र होईल।